माझं नाव उदय हनुमंत जिंबल. मी धुळे शहरामधला राहणार आहे, श्रीकृष्ण कॉलनीमध्ये. माझे वडील पोलीस होते, PSI म्हणून माझे रिटायर झाले. रिटायर होऊन त्याने आमच्या घरी काल 4 तारखेला राहुल कदम, अक्षय कदम आणि तो मलिंगा का मुलिंगा काय आहे तो, हे आमच्या घरी आले. त्याच्या व्यतिरिक्त अजून 3 लोक होते. ते 3 लोक तलवारी घेऊन, चाकू घेऊन आमच्या घरी आले. त्यांना शिव्या दिली काकाच्या घरी. नागेशला मारलं त्यांनी. त्याचा काहीतरी किरकोळ वाद असेल, काय असेल, तो बाहेर असेल. पण हे गावगुंड घरापर्यंत येऊन दादागिरी करणं योग्य नाही. प्लस रिटायर पोलिसांच्या घरी येऊन एवढी दादागिरी करणं, हे तर अजून जास्ती गुन्हा आहे. साधारण माणसाचं काय. आणि ठीक आहे, आता आमच्या घरी कॅमेरा होते, फुटेज होतं म्हणून आम्हाला ते दिसतंय. जर एखादा गरीब माणसाच्या घरी कॅमेरा नसला तर काय करायचं आहे लोकांनी? FIR नोंदायला 4 तारखेला आमचा हे मॅटर झाले, भांडण्यात 4 तारखेला झाले आणि नोंदी कधी आहे 6 तारखेला. तर प्रशासनाने याची काळजी घ्यायला पाहिजे. SP यांना निवेदन बी दिलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावर ऑलरेडी पहिले गुन्हा दाखल आहे. त्यांच्यातले 2-3 जणांवर कट्ट्यांचे, बंदुकी आहे, गोळ्या आहे, तलवारी आहे, सगळं आहे त्यांच्याकडं. त्यांनी आम्हाला धमकी दिली की आम्ही तुमचा पुरा जिंबल परिवार संपवून टाकू. प्लस याच्यामध्ये काही राजकारणी लोक असतील, त्यांचा बी ते उघाड होईल आज उद्यामध्ये. 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर कळेल ते आम्हाला. पोरं जास्ती मोठे नाही आहे. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. प्लस पेट्रोलिंग गल्ल्यामध्ये गाड्या घोड्या फिरल्या पाहिजे लवकर अटक व्हावं. आणि त्यांना अटक होऊन त्यांची मोका लावण्यात यावा. कारण की त्यांच्यावर ऑलरेडी पहिले 395 दाखल आहेत आणि ते गुन्हेगारच आहेत.